श्रीराम नमस्कार. आज 8 ऑगस्ट 2021. ध्यान, चक्र आणि कुंडलिनी शक्ती भाग 2. मागील भागात आपण पाहिलं की शरीराची ओळख योग आणि आसन. आसन म्हणजे काय इथेपर्यंत येऊन आपण थांबलेलो होतो. स्थिरता, थोडंसं परत 1-2 मिनटामध्ये मागचा शेवटचे काही वाक्य आहेत ती परत करतो की स्थिरता, शरीरामध्ये विचारांची असलेली स्थिरता म्हणजे आसन. आपण जी षटचक्र पाहणार आहोत आणि सहस्त्रार चक्र जे टाळूमध्ये स्थित असतं, ज्या मार्गाने हा परमात्म्याचा प्रकाश, चैतन्याचा प्रकाश मनुष्य देहामध्ये प्रवेश करतो, ते द्वार. मग द्वारातनं प्रवेश केल्यानंतर आपण जसं घरामध्ये किंवा एखाद्या इमारतीमध्ये मुख्य विद्युत पुरवठा, पॉवर सप्लाय, तिथला एकदा मेन स्विच ऑन केला तरी घरामधले किंवा त्या इमारतीतले लाईट लागत नाही. का लागत नाहीत? कारण ज्या खोलीमधला, ज्या भागातला आपल्याला प्रकाश हवा आहे, ट्यूब लावायची आहे, बल्ब लावायचा आहे, ते बटन चालू करायला लागतं. म्हणजे त्याच्यामध्ये विद्युत पुरवठा, चैतन्यमय शक्ती, वीज प्रवाह हा असतोच. फक्त जेव्हा तुम्ही बटन दाबता आणि बल्ब लागतो तेव्हा तो आपल्याला कळतो की वीज पुरवठा चालू आहे. तसं मनुष्याच्या चैतन्यमय देहामध्ये जेव्हा टाळूमार्फत ही ऊर्जा प्रवेश करते तेव्हा शरीरामधलं प्रत्येक अंग हे त्या चैतन्याच्या स्वरूपामध्ये मिळून जातं आणि चैतन्य रूप होतं. रूप एवढ्यासाठी म्हटलं, वास्तविक रूप हा बाह्य भाग झाला आणि स्वरूप हा अंतर्भाग झाला. एखादी व्यक्ती, एखादं मनुष्य, एखादा प्राणी जिवंत काय आहे का नाही आहे, म्हणजे थोडक्यात तो चैतन्यमय आहे का नाही हे बघण्यासाठी आपण त्याच्या आधी बाह्य हालचाल पाहतो. एखादा माणूस शयेला खिळून असेल तर श्वासाप्रमाणे त्याची छाती हालत असते, पोट हालत असतं, कधी आधेमध्ये बोटं हालत असतात. हे बाह्य रूप आहे. म्हणजे अंतर्मनामध्ये असलेलं चैतन्य बाह्य रूप हे पहिल्यांदा प्रदर्शित करतं. आणि ते प्रदर्शित केल्यानंतर जसं टी व्हीचा अँटेना असो की त्याच्यामध्ये येणाऱ्या लहरी आपल्याला दिसत नाहीत. आतमध्ये शिरल्यानंतर ते ट्रान्समिट केलं जातं आणि जेव्हा ते ट्रान्समिट केलं जातं तसंच ते रिसीव्हसुद्धा केलं जातं, तेव्हा आपल्याला चित्र दिसतं. म्हणजे त्या उपग्रहामार्फत ते सिग्नल, त्या वेव्ज, त्या लाटा या त्या छत्रीमध्ये प्रवेश करतात आपल्या घरावरती. त्याला आपण अँटेना म्हणतो. आणि तेव्हा आपल्या दूरदर्शनवरती, टी व्हीवरती चित्र दिसतं. म्हणजे लहरी दिसत नाहीत, असतात पण दिसत नाहीत, पण त्याची जाणीव आपल्याला जेव्हा टेलिव्हिजनवरती चित्र दिसतं तेव्हा होते. म्हणजे चैतन्यमय शक्ती, चेतना अवस्था ही अनुभवायची असते प्रत्येक सजीव देहात. सजीव म्हणजे काय? तर त्याच्यामध्ये जीवत्व आहे, जीव आहे, चैतन्यमय जो जागृत आहे, असा देहाला सजीव म्हटलं जातं. पण नुसतं म्हणून एखादा इलेक्ट्रॉनिकमध्ये आता रोबोट बनवतात किंवा एखादं यंत्र असतं की ते आपोआप काम करतं. मग ते काम आपोआप करतं म्हणून ते सजीव झालं का? तर ते नाही. कारण जिथं वायू काम करतो, अग्नी काम करतो, जल काम करतो,
आकाश काम करतं आणि पृथ्वी काम करतं. ही पाचही तत्व जिथं काम करतात आणि ती जागृत असतात, त्याच देहाला सजीव म्हटलं जातं किंवा चेतनामय चैतन्यमय देह असं म्हटलं जातं. हे सांगायचं कारण असं की चक्र ही विद्या, चक्र ही विद्या आहे. शरीरामध्ये असलेले प्रत्येक कप्पे हे जेव्हा जागृत होतात आणि ते स्थिर करायचे, म्हणजे शरीरामध्ये चैतन्य राहतं पण शरीर कुठलीही कृती करत नाही. अंतर्मनामधले अंतरस्त्राव हे काम करत असतात, पण बाह्यस्त्राव, बाह्य मन, रूप तेव्हा काम करत नाही. फक्त स्वरूप हे काम करतं. मग आता कसं करतं काम? तो मनुष्याचा शरीर ओळख कशासाठी महत्त्वाची आहे की आपण ध्यान करताना, कुठली धारणा करताना, जप करताना, मंत्र करताना, स्तोत्र वाचताना आपण ते कशासाठी वाचतो हे खूप महत्त्वाचं, कळणं खूप महत्त्वाचं असतं. आणि इथंच माणूस काय करतो की मला अमुक एक संकट आहे आणि एका गुरुजनांनी अमुक स्तोत्र वाचायला सांगितलं, इथपर्यंत येऊन त्याचं अडचण दूर होते आणि हा भाग आला की तो त्यापासून बाजूला होतो. पण ही घटना काय आहे, ह्याच्यात नक्की काय घडतं आहे हे माणसाला शेवटपर्यंत कळत नाही. कारण हा बाह्य भागामध्ये रूपामध्ये माणूस अडकलेला असतो, स्वरूप पाहत नाही. ज्ञानेश्वर महाराजांचं जेवढं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं विठोबाचं वर्णन आहे, तसंच माऊलींचं पण वर्णन आहे. पण अशा ठिकाणी काही ठिकाणी वेदांमध्ये मंत्र केलं आहे की दिसायला काही एवढे ज्ञानेश्वर महाराज सौंदर्यवान किंवा अगदी भाळवा रूप असं नव्हते. म्हणजे हे बाह्य रूपाचं मी सांगतोय. आज मुलीला सांगितलं की पांडुरंगासारखा नवरा कर, म्हणजे कसा काळा, तर ती म्हणे अजिबात शक्य नाही. म्हणजे त्या पांडुरंगावरती प्रेम करायचं पण त्याच्यासारखा वर्ण नको. म्हणजे काय होतं की मनुष्य बाह्य स्वरूपामध्ये जास्त महत्त्व देतो आणि जेव्हा बाह्य स्वरूपामध्ये महत्त्व देतो तेव्हा स्वरूपामध्ये तो कमी पडतो किंवा स्वरूप ह्या चैतन्यमय शक्तीमध्ये, चैतन्य अवस्थेपासनं तो दूरच राहतो. आणि ही एक नैसर्गिक घटना आहे की कोणी आलं, अगदी काळी कुळकुळीत व्यक्ती आली तर ती कोणी सहज स्वीकारणार नाही. पण हे बाह्य स्वरूप झालं. पण आपल्याला अंतरस्वरूप म्हणजे आपण मूर्ती बघतो, माऊलींची चित्र बघतो, ती किती सुंदर करतात की डोळे मिटलेली एक त्यांची मूर्ती आहे, ते बघितलं की माणसाचं भान हरपतं, एकरूप होतो माणूस. पण वास्तविक तसे दिसायला होते का? पण आपण माऊलींना कशा पद्धतीने पाहतोय हे खूप महत्त्वाचं आहे. आणि हे चक्रांमध्ये महत्त्वाचं काय आहे, हे त्याचं कारण असं आहे की आपल्याला बाह्य गोष्टींवरती जायचं नाही आहे, तर आपल्या शरीरामध्ये स्थित असलेली दळणवळण यंत्रणा काय आहे आणि ती आपल्याला आपल्या मूलाधार चक्रामार्फत कशी कार्यान्वित ठेवायची आहे हे कळणं गरजेचं आहे. पण मग ह्याच्यासाठी पहिल्यांदा आपला देह काय आहे. देह म्हणजे 2 डोळे, नाक, कान, तोंड, केस, अंगुठी, पोट, हात, पाय असं नाही आहे. कधी आपण विचार करतो का की भगवंतांनी आपल्याला कातडी दिली, ही कातडी काय आहे? आपण म्हणतो ना की कातडी वाचवायला पाहिजे माणसाने. कातडी वाचवणं म्हणजे काय, तर स्वतःचा आत्मसन्मान कुठंतरी जपणं. मग कातडी काय आहे? तुम्ही एखादी, आपल्याला कधी, प्रत्येकाला कधी ना कधीतरी जखम झालेली असते, ती उघडी असते आणि आपण कुठं बाहेर जाताना एखादी माशी येते आणि त्या जखमेवर बसते. किती म्हणजे साधी कृती आहे ही. पण ध्यानाच्या दृष्टिकोनातून ही साधी कृती नव्हे. आता का साधी कृती नाही, तर जेव्हा एखादी जखम होते म्हणजेच काय होते, तर तुमचं वरील आवरण, तुमची त्वचा ही तुमच्या मूळ शरीरातनं आतल्या मांसापासून, आपल्याला सर्वांना माहिती आहे, रक्त
मांस मूत्र हे आपल्या शरीरामध्ये पूर्ण ठासून भरलेलं आहे. मग ह्याचे रक्षण कोण करतं ह्याच्याकडे कधी आपण लक्ष देत नाही, तर ही त्वचा करते. मग जेव्हा भगवंतानी हे शरीर बनवलं, कित्येक ठिकाणी असं आपण ऐकतो की शरीराला लागलेलं असतं, तो माणूस जखमी असतो आणि जखम उघडी राहिली आणि मग कुत्र्यांनी हल्ला केला आणि ते जखम परत खायचा प्रयत्न केला. याचा अर्थ असा झाला की जे शरीरावरती असलेली कातडी आहे ही मनुष्याचं रक्षण करते. मग याचं महत्त्व काय, तर आपला हा पूर्ण देह जो आहे, हाडामासाचा देह आहे, हा भगवंतानी एका पिशवीमध्ये बसवलेला आहे आणि ही पिशवी म्हणजे हे कातड आहे. मग आपण एखादी वस्तू पिशवीत भरतो, मग ते पिशवीचं तोंड बंद कुठं करायचं, तर मग तसं कातडी ह्या भगवंतानी आपल्या शरीराची पूर्ण आपला देह त्या कातडीमय पिशवीत भरून त्याचं तोंड जिथं शिवलेलं आहे त्याला शिवणी म्हणतात. ती आपल्या गुदद्वार आणि मूत्राशय याच्यामध्ये ती जागा येते, त्याला मूलाधार चक्र म्हणतात. म्हणजे ती जागा तिथं शिवलेली असते. शिवणी म्हणजे काय, मागच्या भागामध्ये बघितलं की मूलाधार चक्र स्थित कुठं असतं, तर शिवणीमध्ये. पण शिवणी म्हणजे काय, अर्थ काय आणि ते कशासाठी उच्चारलं आहे शब्द हा, तर देहाचं शरीर हे ज्या पिशवीतनं घडलेलं आहे त्याला कुठंतरी बांधलेलं आहे आणि ती बांधायची जागा म्हणजे ही शिवणी आहे. पण जेव्हा ही जी चक्र भगवंतानी आपल्या शरीरात, आणि ही कधी स्थापित होतात, तर आईच्या गर्भाशयात असतानाच ही स्थापित झालेली असतात. म्हणजे असं नाही आहे की बाहेर आले, श्वास चालू झाला आणि मग चक्र चालू झाली, तर तसं नाही आहे. मग बाहेर आल्यानंतर काय कृती घडली, कशासाठी आपल्याला, जसं भौतिक गोष्टींमध्ये किंवा वैवाहिक आयुष्यामध्ये किंवा आपल्या सर्वसामान्य जीवनामध्ये अडचणी, एखाद्या कृतीला माणूस कुठल्या तरी विशिष्ट दृष्टिकोनातून बघतो. मग हे बघणं काय आहे आणि त्याचा चक्र मुळामध्ये आपल्याला कशासाठी अभ्यासायची आहेत, तर आपल्या देहाला एक स्थिरता प्राप्त व्हावी म्हणून ही चक्र आपल्याला जपायची आहे. दुसरी गोष्ट, एखाद्या इमारतीमध्ये प्रत्येक विभागामध्ये जशी चक्र खालपासनं, मुळापासनं आज्ञाचक्रापर्यंत पूर्ण जी एक व्यवस्था त्यांनी खालपासनं वरपर्यंत आलेली आहे, त्या प्रत्येक विभागात जसं इमारतीमध्ये तळमजल्यापासनं वरच्या मजल्यापर्यंत प्रत्येक सेक्शनचा, प्रत्येक विभागाचा एक विशिष्ट कार्यपद्धती असते. आपण मागच्या वेळी पाहिलेलं आहे. तर मग ती कार्यपद्धती त्या त्या वेळेला त्या त्या विशिष्ट कालानुरूप कार्यान्वित होते आणि जेव्हा पूर्ण ऑफिस चालू होतं तेव्हा सगळे मजले चालू असतात. पण विशिष्ट काळाच्या वेळी विशिष्ट ऑफिस बंद असतात, म्हणजे ते मजले बंद केले जातात. पण शेवटचा मजला, मधला मजला आणि तळमजला असे 3 डिव्हिजन त्या चालू राहतात. मग म्हणजेच काय झालं की ही षटचक्र जी आहेत ही मनुष्याला सर्व, ही चक्र म्हणजे फिरती, गतिमान, गती, चक्र म्हणजे गत्या, तर ही आपल्याला नियंत्रित करायची आहेत आणि ही ॲटोमॅटिक चालू व्हायला पाहिजे, आपोआप. मग ह्याचं नियंत्रण कसं आहे याचा आपण हा अभ्यास करतो. मग इथं जेव्हा बाळाचा जन्म होतो, आता आपण देहापाशी येऊ की सुरुवात कशी होते. हेच सांगितलं की मनुष्य गर्भाशयात असताना जेव्हा त्याची त्या गर्भाची वाढ पूर्ण होते तेव्हा सर्व चक्र त्याच्या शरीरामध्ये जागृत झालेली असतात. आणि जेव्हा ती वेगळी होतात, आता ब्रह्मांडामध्ये निर्माण होणारा वायू, आता जसं आहे की आकाश आहे, वायू कुठं आहे, तर या ब्रह्मांडात पसरलेला वायू आहे, आकाशमार्ग म्हणजे वर जातो. पण तो जर जमिनीपासनं खालपासनं वर, रॉकेट कधी वरपासनं खाली उडवत नाहीत, खालपासनं वर उडवतात.
आणि जेव्हा बाण असो, रॉकेट असणं, खालनं एखादी गोष्ट आपण लहान मुलगा चेंडूवर फेकणारा असो, तर खालून वर टाकताना बल लावलं जातं. हा गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जेवढं वर जातं तेवढं जोरात पण खाली येतं. पण चक्रामध्ये तसं नाही. चक्रामध्ये आपला परमात्मा जेव्हा तो प्रकाश, चैतन्यमय प्रकाश टाळूमार्फत शरीरामध्ये प्रवेश करतो, तेव्हा पूर्ण शरीर हे चैतन्यमय अवस्थेमध्ये जागृत अवस्थेत असतं. पण त्याच्यामध्ये वायू नसेल, म्हणजे मनुष्य आहे, सर्व सृष्टी आहे, पण त्याच्यामध्ये वायू नसेल तर ती सृष्टी जगेल का? तर नाही जगत. मग इथं काय होतं, जेव्हा मनुष्य गर्भावस्थेतनं त्या बाळाचा जन्म होतो, तो डॉक्टर जसं आईच्या पोटातनं बाळ किंवा दुधातनं बाळ, म्हणजे तर दोन्ही प्रकारे सिझर असतं किंवा नॉर्मल डिलिव्हरी आपण म्हणू, ते बाहेर येतं, तेव्हा ते डॉक्टर उलटं त्या बाळाला पकडतात आणि पाठीवर थाप मारतात, आणि थाप मारली की ते रडायला लागतं. हे तसं पहिलं रडणं, ही आपण सहज कृती म्हणून त्याच्याकडं पाहतो. डॉक्टर पाहतात की नाही, ठीक आहे चला, म्हणजे त्यांना काही वाटत नाही, कारण वैद्यकशास्त्रातला हा रोजचा त्यांचा भाग असतो. पण घटना काय घडते, तर जेव्हा त्या बाळाला उलटं धरलं जातं आणि त्याच्या पाठीवरती थाप मारली जाते, त्या क्षणी बघा, तुम्ही डोळ्यासमोर कृती आणा, बाळाला उलटं धरलं आहे, टाळू खाली आहे, आणि टाळूमार्फतच चैतन्यमय शक्ती शरीरामध्ये प्रवेश करते. ती ह्याच्या टाळूपासनं आपल्या तळपायांपर्यंत जात असते. आणि जेव्हा त्या मुलाला उलटं धरलं जातं, तेव्हा त्या जो चैतन्यमय शक्ती असते, जी ऊर्जा असते, आणि जेव्हा ते डॉक्टर थाप मारतात, तेव्हा त्या देहामधला वायुमार्ग मोकळा करतात, आणि त्या चैतन्यमय शक्तीमध्ये वायू मिसळतो. ब्रह्मांडामध्ये पृथ्वीस्थित वायू हा शरीरामध्ये व्हायला लागतो, आणि ते मूल रडतं. म्हणजे पहिली जाणीव. म्हणून वायू हा कायम महत्त्वाचा भाग आहे. शरीरामध्ये वायू असणं हा खूप. मग हा वायू काय करतो, तर वायूचं काम आहे विचार करणं. विचारांमार्फतच वायू काम करत असतो. आणि मग जेव्हा देह तयार होतो, आता मूल तयार झालं, त्याला काहीही कळत नसतं, आणि ते कळत नसताना जेव्हा आपण जसं म्हणतो की ते मूल पाळण्यात जेव्हा ठेवतात, तेव्हा आई बाबा बोबडं बोलतात, हळूहळू त्या मुलाला बोलायची सवय करायला लागतात. म्हणजेच काय होतं, त्या देहामध्ये प्रत्येक हे देह निर्माण करताना चेतन आणि अचेतन अशा दोन भाग घेऊनच या देहाला पाठवलेला आहे. आणि जसा अजून सोपं करून सांगतो, म्हणजे हे काय होतं, कळाला अजून सोपं जाईल. असं धरून चालू की एक जहाज आहे, आणि त्या जहाजाचा जो कॅप्टन असतो, तो कॅप्टन जसं सांगेल तसं प्रत्येकजण त्या जहाजावरचा यांत्रिक कामगार असो, कोणीही असो, तो त्याप्रमाणे काम करत असतो. चूक काय आणि बरोबर काय हे तो बघत नाही, आपला कॅप्टन काय सांगतो याच्यावरती त्याचं लक्ष असतं. मग असं धरून चालू की एखाद्या तुफानामध्ये ते जहाज चाललेलं आहे, किंवा एखाद्या समोर दगड दिसतोय, तर तो जावं का, तर इतर माणसं बाकी बघत नाहीत. कॅप्टन काय जे सांगतो, त्याच्याकडनं जी काय कमांड येते, सूचना येते, त्यानुसार तो त्या तळभागामध्ये जिथं त्या जहाजाचं यांत्रिक यंत्रणा असते, तिथले कामगार काम करत असतात. त्या बाकीच्या गोष्टींचा विचार करत नसतात. मग हा जहाजाचा कॅप्टन म्हणजे कोण, तर मनुष्याच्या शरीरामध्ये असणारी चेतन अवस्था. आणि ही अवस्था ही मनुष्याचा देह तयार करायचं काम करत असते. आणि बऱ्याच गोष्टींमध्ये, अध्यात्मामध्ये, किंवा जे स्वाध्याय हिलिंग करतात, रेकी करतात, त्यांच्या दृष्टीने ही पॉझिटिव्ह एनर्जी असं ते संबोधतात. धनभार, की माणसाने पॉझिटिव्ह विचार करावा. म्हणजे पॉझिटिव्ह, त्या माणसाला जर विचारलं शिकवणारा, पॉझिटिव्ह विचार म्हणजे काय करावं, त्याचं जरा संक्षिप्त करून सांगा, तर तो म्हणेल पॉझिटिव्ह म्हणजे आपण नेहमी चांगले विचार करावे. आता
तर चांगले विचार कर. मग चांगलं कशाला म्हणावं? नुसतं सुखाला चांगलं म्हणायचं का? त्याला चांगलं म्हणता येत नाही, त्याला तुम्ही सुख म्हणू शकता. मग पॉझिटिव्ह विचार म्हणजे काय? तर ही चेतन अवस्था असते. अचेतन आणि चेतन ह्या दोन अवस्था मनुष्याच्या शरीरामध्ये मुख्यत्वे करून काम करत असतात आणि ह्याच्यावरती मनुष्याचा पूर्ण देह, विचार, आयुष्य अवलंबून असतं. इतक्या महत्त्वाच्या गोष्टी ह्या दोन आहेत. मग चेतन अवस्थेमध्ये काय होतं की एखादी गोष्ट आपण पाहिलं की अमुक एखाद्या फुलाचा सुगंध मला आवडला, तर सुगंध आवडल्यानंतर ती चेतन अवस्था शरीराला सांगते हा सुगंध मला घ्यायचा आहे. आणि अचेतन अवस्था काय करते, तो विचार करत नाही की हा चांगला आहे का वाईट आहे का काय आहे ते. जसं जहाजामधले इतर कामगार काम करत असतात तशीच ही अचेतन अवस्था काम करत असते. तिला काय कळतं की मला हुकूम आलेला आहे की अमुक अमुक हा वास चांगला आणि हा मला घ्यायचा आहे, की ती घेतच सुटते. मग ती विचार हा आपल्याला कुठं थांबायला पाहिजे, काय करायला पाहिजे हे ते करतच नाही, कारण त्याच्यावरती त्याचा अंमल नाही. म्हणजे मनुष्याची विचारशक्ती ही इतकी महत्त्वाची आहे की देह जेव्हा स्थिर करायचा असतो तेव्हा तो आपला देह आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. कारण देह जर स्थिर झाला नाही तर मनुष्य कुठलीही क्रिया, कृती, ध्यानाची असो, कुंडलिनीची असो, ती करू शकणार नाही. मग जी गोष्ट नको आहे ती तुम्ही जर मेंदूला दिलीत, मेंदू ताबडतोब जशी तुम्ही विचार, चेतनावस्था विचार करते की अमुक गोष्ट खूप छान आहे. एखादी पर्स आपण एखादी स्त्री बघते रस्त्यामध्ये जाताना किंवा साडी बघते आणि तिला ती आवडते आणि तिला ती आवडल्या की ती म्हणते की वा सुंदर साडी आहे, पण खूप महाग आहे म्हणून ती घेऊ शकत नाही. पण मग हा जो विचार आहे, हे जे पाहणं आहे, हे चेतन अवस्थेने घेतलेलं आहे की समोर वस्तू आहे ती महाग आहे म्हणून मी घेऊ शकत नाही. पण गंमत अशी होते अचेतन अवस्था ती ही गोष्ट ओढून घेते आणि मनामध्ये विचार करायला सुरुवात करते. अमुक अमुक गोष्ट आहे ही मी घेऊ शकत नाही, अमुक अमुक गोष्ट आहे ही मी घेऊ शकत नाही. ह्याला शरीरामध्ये, विचारांमध्ये निगेटिव्हिटी तयार होणं म्हणतात. आणि ही अचेतन अवस्था शरीरामध्ये मुख्यत्वे करून काम करत असते. तुम्ही जो जो विचार करता, देहाला स्थिर करणं म्हणजे काय करणं, आपण जसं ध्यानामध्ये आपण शिकलेलो असतो की तुम्ही डोळे मिटून बसा, एका जागी बसा, मांडी घाला, कृती आणि मार्गदर्शन जे शिकवणार असतात ते करत असतात की एक एक अवस्थेत कसं जायचं. कारण त्यांच्या दृष्टीने आसन करणं म्हणजे बाह्य गोष्टींमध्ये तुम्ही शरीर स्थिर करणं आहे, पण आतून जर खवळलेलं असेल तर बाह्य अवस्थेत ते स्थिर कसं होणार. मग ते तरी ठीक आहे, बाह्य अवस्थेमध्ये स्थिर करताना सांगतात की तुम्ही अमुक अमुक ह्या कृती करून शांत बसा, डोळे मिटून बसा, डोळ्यात मनामध्ये कुठलेही विचार आणू नका, निर्विचार मन करा. अमुक अमुक एक शब्द देतात, एक नाम देतात, हे नाम जपा म्हणजे तुम्हाला तुमचं मन निर्विचार होईल. आणि आता असं धरून चालू आपण सांगितलं की तुम्ही असं करा, श्रीराम म्हणून नाव म्हणा आणि श्रीरामाचा जप करा आणि हा जप केल्यानंतर तुमचं मन स्थिर होईल. आता हे चैतन्यमय मन काय करतं, चेतन अवस्था काय करते की त्याच्यामध्ये अगोदरच असतं हे श्रीराम कुठंतरी ऐकलेलं आहे बरं का, हे कुठंतरी वाचलेलं आहे बरं का. आणि ते पुस्तक ते बाहेर काढतं मेंदूतनं की श्रीराम म्हणजे हां, मग डॉक्टर म्हणायचं श्रीराम, मग श्रीराम रामरक्षेमध्ये येतं, मग श्रीराम मी इथं वहीवर लिहितो, मग श्रीराम इथं म्हणतात, मग गोंदवलेकर महाराजांचा श्रीराम जयराम जय जयराम जप आहे. म्हणजे जे मन स्थिर करायचं असतं त्याला ही अचेतन अवस्था भरकटवत नेते आणि ही भरकट नेणारी अवस्था आपल्या शरीरावरती काम करते, कारण तुमच्या मनाचा आणि मेंदूचा ताबा ती घेत असते. म्हणून कायम लक्षात ठेवायचं की आपण जेव्हा विचार करताना एखादा तुम्ही गोष्ट जर केली की हे माझं बोट दुखतंय, हे बोट दुखतं आणि तुम्ही बाजूला राहिलात, पण तुम्ही तुमच्या चेतन अवस्थेमधनं कमांड दिलेली आहेत. जहाजाच्या कॅप्टननी सांगितलेलं आहे की हे दुखतंय की बस, बाकीचे लगेच विचार करायला लागतात.
हे दुखतंय, हे दुखतंय, सगळी चक्र शरीरातली. हे मी तुम्हाला सगळ्या चक्रांचं विश्लेषण करायच्या आधी एवढ्यासाठी सांगतोय की देह ओळखणं आपल्याला खूप गरजेचं आहे, की कशासाठी करतोय आपण हे सगळं. आणि मग जर हे बोट दुखत असेल आणि आपण बाजूला करून ठेवलं मी खाली याच्यामध्ये, तर ती सुप्त अचेतन अवस्था त्या बोटावरती केंद्रित होते की बाबा रे तुला दुखतंयस, तू दुखतोयस, तू दुखतोयस, आणि ते दुखायला लागतं. एखादी गोष्टीमध्ये असं होतं की आपण म्हणतो आपण बाहेर कामासाठी बाहेर जाणार, माझं काम होईल की नाही, शंका. मग ही जेव्हा शंका मनामध्ये येते, मी बँकेत जातोय, मग बँक उघडी असेल की नाही, तिथं गर्दी असेल का, हे जे आपण मनामध्ये प्रश्न उत्पन्न करतो, या चेतनेमधनं हे प्रश्न उत्पन्न केलेले प्रश्न अचेतन अवस्थेमध्ये त्याच्यावरती विचार केला जातो आणि पटकन ते पुस्तक पाहिलं जातं सगळं. बँक उघडी असेल की नाही इथपर्यंतच चेतन अवस्था, पण बाकीचं आपलं बॅक ऑफ माइंड, मागचा भाग, मागचा विभाग सगळं काम करत असतो. मग तो म्हणतो नाही, मागच्या वेळी मी गेलो होतो तेव्हा बँकेमध्ये हे वेळ होती, तेव्हा होती, मग कदाचित असेल. म्हणजे मनुष्य त्याच्यामध्ये गुंतून राहतो. आणि ही गुंतणं म्हणजे शरीराची, मनाची असलेली अस्वस्थता पण आहे. आणि शरीराचा आणि मनाचा ऱ्हास याच्यामुळे होतो. सद्गुरूंच्या पायाशी जाणं, सद्गुरूंच्या सानिध्यात जाणं म्हणजे काय करणं, ती चेतन अवस्था आपल्यासमोर जागृत करतात, आपल्यासमोर तो प्रसंग उभा करतात. एकदा मागं असं झालं की डॉक्टरांकडं रमणबागेच्या इथं एक ड्रेपरीचं दुकान होतं. त्यांच्याकडं सगळी बाह्य वस्त्र म्हणजे नाटक करायला लागणारी सगळी वस्त्र मिळायची. आणि तिथं जो द्यायला यायचा तर त्याला बहुतेक सिगरेट प्यायचं व्यसन होतं. आणि एकदा तो काही कामानिमित्त डॉक्टरांकडे आला होता. आणि आल्यानंतर तो त्याचा सिगरेटचा दर्प, अर्थातच त्याला काही वाटत नव्हतं आणि डॉक्टरांशी बोलणं किंवा त्यांच्या तत्वांशी त्या माणसाला काही घेणं देणं नव्हतं, कारण तो व्यावसायिक स्वरूपातनं त्याच्याकडनं आलेला होता. आणि जसा तो दवाखान्यात आला तसा त्याचा शरीराच्या आणि तोंडाचा वास सगळीकडे फिरला. आणि डॉक्टरांनी त्याला विचारतात, किती वर्ष सिगरेट ओढताय? तर मग तो म्हणाला की मी झाली बरीच वर्ष, म्हणे आता काय आठवत नाही कधी चालू होते. पण मग तो सांगायला आला की मालकांनी हे दिलंय तर ते आता कुठं ठेवू, काहीतरी गोष्ट द्यायला आला होता डॉक्टरांना. आणि मग डॉक्टरांनी त्याला सांगितलं की 1-2 मिनटं उभे राहा. आणि उभं राहिल्यावर त्यानं विचारलं की तुम्हाला सिगरेट सोडायची आहे का? आणि तो माणूस हसला आणि म्हटला काही वाटत नाही, ते काय जास्त काही मी सिगरेट ओढत नाही, दिवसात नाही 8-10 होतात, तेवढंच कामापुरतं, म्हणजे थोडंसं कामाचं टेन्शन रिलीफ होतं. आणि हे झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सांगितलं की तुम्ही पण स्वतः नाटकात काम करता असं मला तुमच्या मालकांनी सांगितलेलं होतं. ते म्हणले हो, कधी कधी कलाकार एखादा आला नाही तर मी काम करतो त्याच्यामध्ये. अगदी म्हणले रामाचाही काम केलं आणि रावणाचंही केलेलं आहे, जटायूचं पण काम केलेलं आहे. आणि मग त्याला डॉक्टरांनी प्रश्न विचारला, रामाचं काम करताना सिगरेट ओढतात का? तेव्हा तो जरा हसून म्हणाला, नाही कसं ओढणार, रामाचं काम करतोय ना आपण, पण रावणाचं काम करताना ओढायचो. आणि हेच त्याच्या प्रश्नाचं उत्तर होतं. म्हणजे जे चैतन्यमय जागृत अवस्था तुमच्या नुसत्या चेतन अवस्थेमध्ये त्याचं स्मरण होतं, ते झाल्या झाल्या तुमची अचेतन अवस्था ते स्वीकारते की बाबा रे तू राम आहेस, तुला हे करायचं नाही आहे, रामाचे गुण आहेत, तू हे राम आहेस, रामाचे गुण हे आहेत, असं आपल्याला सांगते. आणि आपलं मन त्याच्यापासनं विरक्त होतं त्या गोष्टीपासून. पण जेव्हा रावणाचा भूमिका केली जायची तेव्हा रावणाची कृती काय होती, रावण कसा होता, हे मनामध्ये ठसलेलं आहे. कारण एकच भाग आपण प्रत्येक गोष्टीमध्ये पाहतो आणि जो समाजापुढे सुद्धा आलेला आहे. आणि दुर्दैवाने तो आलेला भागच आपण लहानपणापासून टी व्हीवर पाहत आलेलो आणि ऐकत आलेलो आहे.
तर तसं ते अचेतन मन लगेच सांगतं तू रावण आहेस, म्हणजे तू जेवढा वाईट वागशील तेवढी तुझी भूमिका चांगली वाटणार आहे. म्हणजेच काय होतं की मग आता भूमिका जर वाईट वाटणार असेल तर त्याचे दुष्परिणाम तुमच्या शरीरावरती आपोआप तयार होणार आहेत. मग हे दुष्परिणाम जे तयार होतात मग ते शरीरामध्ये विभागले जातात. मग ते कुठं विभागले जातात तर या चक्रांमध्ये विभागले जातात. पण जेव्हा सात्विक गुण तयार होतो तेव्हा सुद्धा या चक्रांमध्येच विभागला जातो. म्हणजे चेतन अवस्था आणि अचेतन अवस्था. आता इथं गंमत अशी दिली आहे बघा, भगवंतांनी निर्मिती करताना अचेतन अवस्थेमध्ये ज्याची जाणीव आपला आपण असं म्हणतो का ना माझं हृदय आता धडकतंय बरं का, धडधड करतंय, माझं लिव्हर काम करतंय, माझं फुफ्फुस काम करतंय. आपण असं कधी म्हणतो का की माझे कान ऐकतायत? तर आपण असं कधी म्हणत नाही. का म्हणत नाही? कारण न कळत अचेतन अवस्था ते काम तुमच्या चेतन अवस्थेला न विचारता करतच असतं. हे त्याच्याकडं असलेलं परमनंट काम आहे, हे तुला करायचंच आहे, मग बाकीचे उद्योग तुला काय करायचे तू कर. हे शरीराचं गणित आहे. परत सांगतो, शरीरामधले सर्व इंद्रिय, सर्व कर्मेंद्रिय ही त्या अचेतन अवस्थेच्या अंमलाखाली काम करत असतात. चेतन अवस्थेच्या अंमलाखाली काम करत नाहीत, अचेतन अवस्थेच्या अंमलाखाली काम करत असतात. म्हणून चेतन अवस्थेमध्ये तिकडं लक्ष जात नाही. म्हणून आपल्या हृदयाकडे लक्ष जात नाही, कारण आपण बाकीच्या गोष्टी करत असतो. पण हे त्याला काम कायमचं दिलेलं आहे. मग त्या हृदयाच्या बाबतीत अनुषंगाने एखादी गोष्ट घडली तर लगेच हृदय, एखादा आपण रात्री झोपलेला असतो, एखादा फोन येतो, फोन आल्या लगेच आपण घाबरतो. का घाबरतो? तर आपल्या हृदयाला, आपल्या अचेतन अवस्थेने हृदयाला सांगितलेलं असतं अपरात्री जर फोन आला तर तो काहीतरी बरं वाईट याचा असेल. हे त्या हृदयाच्या क्रियेमध्ये शिक्का मारल्यासारखं स्थित असतं आणि हे काम मेंदू करतो आणि हृदय लगेच धडधडायला लागतं. आणि मग हृदय धडधडायला लागलं तर त्याचा डायरेक्ट परिणाम कुठं होतो? तो गुदावरती होतो. मग माणसाला लगेच तो फोन ठेवल्यानंतर, मग ती चांगली बातमी असो किंवा वाईट बातमी असो, आपण जनरल बघितलं की तो बाथरूमला जाऊन येतो. का जाऊन येतो? तर ह्या मुलावरती ते अवलंबून असतं. तिथपर्यंत म्हणजे गणित जिथनं चालू होतं तर ते मूलाधार चक्रापर्यंत येतं. म्हणजे अचेतन अवस्था ही शरीरातली मुख्य अवस्था आहे. ही माणसानी कायम लक्षात ठेवली पाहिजे आणि त्याचा वापर करून घेतला पाहिजे. ज्यांच्याकडं आपण काही अडचणी असेल त्यांच्याकडे जातो, आपण महाराजांकडे जातो, अक्कलकोट स्वामींकडे जातो, गजानन महाराजांकडे जातो. असे कित्येक आम्ही बघायचो की डॉक्टरांकडे येणारी माणसं असायची, अनेक माणसं असायची. पण ज्या लोकांच्या अडचणी घेऊन ते यायचे, त्यांचा रोगाचा, त्यांच्या विचारांचा, त्यांच्या परिस्थितीचा परिणाम ह्या अचेतन अवस्थेमध्ये व्हायचा आणि त्याला तो भोगायला लागतो. म्हणजे नुसतं यांच्याकडे गेलो आणि माझी अडचण आणि माझा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला तर असा नाही, कारण त्या माणसाला सुद्धा स्वतःची शक्ती तिथं कामी करायला लावायला लागते. कारण चेतन अवस्था सांगते हा समोरचा आला, याच्यामध्ये अडचण आहे, की लगेच अचेतन सांगतंय की बाबा अडचण आलेली आहे, कामाला लागा. आणि ती अवस्था काय आहे की त्याला धडधडतंय, त्याच्या पोटात दुखतंय, त्याची आर्थिक व्यवस्था नीट नाही आहे, त्याचं लग्न होत नाही आहे, हे नाही आहे. या सर्व गोष्टींचे निघणारे परिणाम, सगळी कंपनं ही अचेतन अवस्था त्या देहामध्ये निर्माण करतात आणि ती सगळी चक्र बिघडवून टाकतात. म्हणून कधीही संन्यासी साधू हे जर पाहिले तर हे साधनेमध्ये का असतात? तर याच्यासाठी असतात. म्हणून ह्या गोष्टी जेव्हा करायच्या असतात किंवा जे काही गोष्टी करतात माणसं, तर याच्यामध्ये ह्या सोप्या एवढ्यासाठी नसतात की कारण त्याला हे भोगायला लागतात. आणि जर तुम्ही बघितलं की ज्या माणसं ही हे करतात तर त्यांचे नंतर भोग, जर साधना नसेल तर तुम्हाला ह्या गोष्टींना तोंड हे द्यायलाच लागतं.
कारण कुठंतरी तुम्ही घेता आणि तुमच्या शरीरातली अचेतन अवस्था ते लगेच काम करायला सुरुवात करते. असंच एखादी गोष्ट जर चांगली असेल आणि ती चांगली गोष्ट जर आपण उचलली आणि आपल्याला सांगितलं की अरे तुझा ह्याच्यात, मी तुम्हाला तर उदाहरण म्हणून सांगतो, माझी बहीणही बाजूला बसली, मी त्यांना रोज म्हणायचो तुम्ही मला रोज मेसेज करत जा, तुम्ही ओके आहात, तुम्ही चांगले आहात. काही वेळा करायच्या त्या तुम्ही हे आता करा. मी का करायचो? कारण त्यांच्या चेतन अवस्थेमध्ये ती ताकद आहे की ती दुसऱ्याची अचेतन अवस्था ती बदलू शकतात. मग ती आलेली ऊर्जा ही माझ्या शरीरातली ऊर्जा बदलू शकते, नुसतं तेवढं म्हणलं तरी. आणि ही गोष्ट खूप महत्त्वाची असते. आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडं महत्त्व देत नाही किंवा त्याच्याकडे लक्ष देत नाही, सहज कृती म्हणून त्याच्यामध्ये करतो. आता माझा अजून एक मित्र पण बसला आहे, त्याला गॅसेसचा त्रास होतो, त्याच्या गॅसेस ब्लॉक होतात. का होतात? कारण मला माझ्या शरीरामध्ये गॅस ब्लॉक होतो आहे, हा चेतन अवस्थेमधनंही कमांड तो घेतो की माझा ब्लॉक होतो आहे की झालं. मग ती अचेतन अवस्था काय करते? त्याचं शरीराचं स्कॅनिंग करायला लागते आणि मग त्याची चक्र बिघडवून टाकते की तुला त्रास होतो आहे, हा असाच असतो, मग याचं आहे. कारण ती जाणीव त्या देहाला होणं गरजेचं असतं आणि ती त्या देहाला ती जाणीव होते. म्हणून औषधं, मग ती औषधं त्या रसांमार्फत किंवा आयुर्वेद श्रेष्ठ का? तर याच्यासाठी की वनस्पतींमध्ये तीच कंपनं असतात, ती आपल्या शरीराशी जी कंपनं आपल्या शरीरामध्ये नाही आहेत किंवा त्याचा ऱ्हास होतो आहे, ती कंपनं आयुर्वेदातली वनस्पती भरून काढतात आणि ते सगळ्यात महत्त्वाचं असतं. आणि ॲलोपॅथिकमध्ये त्याचा तुम्ही बेशुद्धच करून टाकतात. पेन किलर गोळी, आपण वेदनाशामक गोळी घेतो म्हणजे काय? की ती जी कंपनं असतात तुमच्या चक्रांमध्ये जी देवाणघेवाण असते ती देवाणघेवाण बंदच करून टाकतात. तुमच्या मेंदूला कळतच नाही की काय आहे आणि काय नाही, कारण तिथं जाणारा मेन स्विचच बंद करून टाकता तुम्ही काही क्षणासाठी. जसे डॉक्टर ऑपरेशन करताना भूल देतात, देह चालू असतो, हृदय चालू असतं, मेंदू चालू असतो, पण तो भाग ज्या शरीराचं ऑपरेशन करणार असते, चिकित्सा करणार असते, तो भाग त्या भुलीनी बंद करून टाकतात, त्यातली संवेदना बंद करून टाकतात. म्हणजेच काय करतात? त्या क्षणाकरता त्याला निर्जीव केलं जातं. मग ही अवस्था म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण कसं असतं की काय मार्गाने आपला देह तयार होतो आणि काय मार्गाने देह आपला बनतो आहे. विचार करताना आपण जी एखादी पट्टी गाठतोय ह्याच्यात करताना आपला देह ओळखणं किती गरजेचं आहे, तर असं आहे. म्हणून आपल्या देहाला आपण रोज म्हणायला पाहिजे, अरे बाबा रे, तू आहेस आणि तू चांगलंच करणार आहेस. जर तुम्ही विचार केलात की माझ्या कामाच्या ठिकाणी मला त्रास होणार आहे, माझा साहेब असाच आहे, तर तुम्हाला त्रास झाल्याशिवाय राहणार नाही. नसेल तरी तुम्हाला त्रास होईल. अजून एक उदाहरण छान मी तुम्हाला एक वाचलेलं होतं, ते एक सांगतो. एका माणसाच्या मुलीला त्वचेचा रोग होता आणि संधिवात पण होता आणि तो काही जात नव्हता. त्यांनी बरेच डॉक्टर केले, सगळे उपचार झाले, त्यामुळं काही तो जात नव्हता. आणि एकदा असाच दवाखान्यामध्ये हॉस्पिटलमध्ये मुलीजवळ ट्रीटमेंटसाठी गेला असताना बसला होता आणि तो चिडून म्हटला की माझा उजवा हात गेला ना तरी चालेल, पण माझी मुलगी बरी झाली पाहिजे. बघा, उच्चार काय केलं त्यांनी, माझा उजवा हात गेला तरी चालेल पण माझी मुलगी बरी झाली पाहिजे. माणसाचं कसं असतं की आपल्याला जी गोष्ट नको आहे ना ती दानामध्ये पहिली काढतो, की नको आहे ना, चल हे दान. जे चांगलं असेल तेव्हा तो देणारी माणसं बोटावर मोजण्या इतपत, पण नको आहे म्हणून दान दिलं तर ते दान होतच नाही. तुम्हाला नको आहे म्हणून तुम्ही देताय. आणि तसा तो बोलून जातो की माझा उजवा हात, कारण त्याचा उजवा हात दुखायचा, म्हणून तो म्हणतो माझा उजवा हात मी कायमचा देऊन टाकेल असं म्हणतो. पण असं यांनी होणार आहे का? पण घडतं असं. नंतर एका कार ॲक्सिडेंटमध्ये त्याचा उजवा हात त्या चाकाच्या फटीमध्ये अडकतो आणि तो तोडायला लागतो आणि जसा तो हात कापला जातो तसं इकडं मुलीला तिचा त्वचा रोग आणि संधिवात तिचा बरा होतो. घटना आपण बोलताना कृती करताना कशा घडतात आणि आपली अचेतन अवस्था, त्या मुलीची अचेतन अवस्था आणि ह्या माणसाची अचेतन अवस्थेने
हे घर केलेलं असतं की बाबा रे तुझा हात तोडाचा आहे आणि हा तुझा हात तुटला की तुझी मुलगी बरी होणार आहे. आणि ही जी ताकद आहे त्या मुलीच्या मेंदूनी पण ऐकलेली असते की थांब जरा, तुला आत्ता बरं व्हायचं काय, तुला काय होणार नाहीस, तू किती औषधे तू बरी होणार नाहीस, ह्यानी जेव्हा हात तोडणार आहे ना तेव्हाच तू बरी होणार आहेस. ही खात्री, ही कंपनांची एकमेकांच्या बद्दल असलेली खात्री असते. म्हणजे कुठलंही औषध न देता ती मुलगी बरी होते, पण ह्याला स्वतःचा हात गमवायला लागतो. हे अचेतन संस्थेचं, अचेतन अवस्थेचं सगळ्यात मोठं काम आहे. म्हणून माणसाने विचार करताना, बोलताना आपल्या देहाशी तुम्ही बोललं पाहिजे. सकाळी उठताना का प्रार्थना करायची, त्या भगवंताची प्रार्थना काय करायची, बाबा रे तू, तुझ्यामुळं मी आज हा दिवस पाहतोय, तुझ्यामुळं हा आज देह मला परत कामी येणार आहे, मला माफ कर, माझे पाय तुझ्या पोटावरती पडत आहेत. आणि मग आपण कामाला लागतो. बऱ्याच जणांना हे खूप हास्यास्पद वाटतं, पण ही गोष्ट काम केली जाते. आपण सगळ्यांनी प्राध्यापक राम भोसलेंचं नाव ऐकलं असेल की जे मसाजिस्ट होते. त्यांना ही कला अवगत होती, कारण ती त्यांच्या चेतन संस्थेमधनं दुसऱ्या माणसाची चेतन संस्था ते जागृत करायचे आणि ती कमांड त्याला द्यायचे. की का होतं, मग ह्या माणसाकडे गेल्यानंतर ही कामं होतात, अमुक स्तोत्र वाचल्यानंतर माझं काम होतं. मग त्यांनी सांगितलं हा अध्याय वाचा, मग तुम्ही वाचायला सुरुवात केली आणि माझं आता सगळं नीट होतं आहे. म्हणजे काय होतं असं कधी माणूस विचार करतो का? का ते स्तोत्र दुसरा माणसाने वाचलं तर त्याला कामी पडणार आहे? तर नाही. कारण ज्यांनी सांगितलं तलामध्ये ती कंपन, त्या स्तोत्रात जी कंपन दिसली ती तुमच्या अचेतन संस्थेशी निगडीत होणार आहे आणि तुमची अचेतन संस्था शरीरातलं दळणवळण बदलणार आहे, विचार बदलणार आहे. आणि हे खूप महत्त्वाचं आहे. हा बदल शरीरात घडणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा सिग्नल प्रत्येकाने आपल्या शरीराला रोज उठताना दिलं पाहिजे. काय तुम्हाला त्रास असेल ना, तर तुम्ही तर म्हणलात ना की मला या गोष्टीचा खूप त्रास होतो, या गोष्टीचा त्रास होतो म्हटल्यानंतर ते अचेतन मनचं म्हणतो वा 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 वा, मला आता चांगलं खाद्य मिळालं, की तो सगळे त्रास आहेत ना ते काढतो. मग मी इथं असताना मला असा त्रास व्हायचा, मी तिथं असताना मला असा त्रास व्हायचा, मग आता त्रास असा आहे, मग तेव्हा कमी व्हायचा, मला आता जास्त होतो. या सर्व गोष्टी विचारांमार्फत ते अचेतन मन बाजूला काढतं, सगळ्या गोष्टीने आपल्या चेतनमय अवस्थेला डिस्टर्ब करतं आणि मनुष्याला शरीराचा शारीरिक आणि मानसिक त्रास होतो. म्हणून आपण काय घेतोय ह्या चक्रांची जेव्हा आपण आता अभ्यास करणार आहे त्याच्यासाठी ही गोष्ट कळणं खूप गरजेचं आहे की आपण सुरुवात कुठनं करायला पाहिजे. नुसती सुरुवात नाही, आपला देह जर आपण ओळखला नाही, आपल्या देहाला, म्हणून आपण म्हणतो की ऐकतोय एखादी गोष्ट घडली तर ती तिथपर्यंत आत वाईट असेल तर आत आणूनच द्यायची नाही. एखादा भयपट आपण पाहतो आणि तो भयपट पाहिल्यानंतर काही वेळा आपल्या मनामध्ये भीती उत्पन्न होते, कारण चेतन अवस्था लगेच सांगते भयपट आहे, हे तू तिथं असं होणार आहे, तुझ्या बाबतीत असं होणार आहे. झालं, अचेतन अवस्था लगेच कामाला लागते. तू तिकडं स्मशानात गेला होतास, तू अमुक ठिकाणी गेला होतास, तिथं असं झालं होतं, तिथं तसं झालं होतं. म्हणजे त्या माणसाला एक चित्रपट बघून आल्यानंतर अगोदर काय काय घडलं होतं ते त्याच्या मनामध्ये येतं. हे सगळं कोण दाखवतं? ती अचेतन अवस्था दाखवते. आणि ती शरीरातली ही चक्र ही सगळी बिघडवण्याचं काम करते. मग ह्याचं जे सूत्रधार आहे, ही जे शरीरामध्ये असलेली सगळी सिस्टेम, सगळी यंत्रणा ज्याच्या ताब्यात आहे, जिथनं सुरुवात होते, ते म्हणजे मूलाधार चक्र. मग शरीरामध्ये आपण आपले जे अवयव दिलेले आहेत त्या अवयवाची सुरुवात, आता देहाचं आपल्याला लक्षात आलं की आपला देह कसा पाहिजे, तर कायम परत एकदा एका ओळीत सांगतो, रिपीट करतो हे वाक्य, की कायम आपण आपल्या मनामध्ये विचार करू नका, केलात तर ही गोष्ट मी पार पडीन, मी पार पाडीन, हीच असं करायचं. तुम्हाला त्या गोष्टीतनं चांगलं फळ हे मिळणारच. आणि चुकीचा विचार केला तर तुम्हाला तसं चुकीचं फळ मिळणारच, तुमच्या आज ना उद्या तुमच्या पदरात पडणार. कारण ती चेतन अवस्था तुमच्या शरीराचा पूर्ण भाग
नियंत्रण हे ताब्यात घेते. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. ह्या दोन गोष्टी ह्या खूप म्हणजे अतिशय महत्त्वाच्या आहेत, की जहाजाचा कॅप्टन जो विचार करतोय तेच सगळा देह करणार आहे, आणि जहाजाचा कॅप्टन जो तुम्हाला कमांड देणार आहे त्याप्रमाणे तुमचं शरीर वागणार आहे. मग ते चांगलं असो नाही तर वाईट असो, जशी कमांड येईल तसं ते अवस्था तुम्हाला ताबडतोब. तुम्ही विसराल, अरे मी हा विचार केला होता, विसरून गेलो. चित्रपट आत्ता भयपट बघितला होता, महिनाभर गेल्यानंतर काही नाही, मी व्यवस्थित आहे. पण जेव्हा अशी गोष्टी घडते तेव्हा आपोआप सगळ्या गोष्टी तुमच्या परत जागृत होतात, कारण ही अचेतन अवस्था त्याला ताजच ठेवते. आणि मग त्याच्यामध्ये काय, शरीराची हृदयाची धडधड वाढते, डोकं दुखायला लागतं, हातपाय कापरे व्हायला लागतात. म्हणजे काय होतं तर शरीरातली ही सगळी सिस्टम, सगळी चक्र ही बिघडतात. म्हणून कायम लक्षात ठेवलं पाहिजे की विचार करताना आपल्या शरीराला आपण रोज उठल्या सकाळी की बाबा रे तू एकदम उत्तम आहेस. मला ह्याच्यात अजून एक उदाहरण आठवलं की मी इथे डॉक्टर भन्साळींकडे जातो. तो डोस घेतला की ते सांगतात म्हण मी टकाटक आहे. याचा मला अर्थ आत्ता कळतो आहे. म्हणजे त्यांच्याकडे जाऊन हे करतो, पण काय आहे की मी माझ्या देहाला सांगितलं तू व्यवस्थितच आहेस, हे एकदा सांगितल्यावर तो अचेतन अवस्था जी असते तिच्याकडे कमांड ही चांगलीच जाते. अरे तू चांगला आहेस बरं का, सगळी चक्र आपोआप शुद्ध एका क्षणात होतात. कारण तू ओके आहेस, चांगला आहेस. मग तुला तर आपण काय म्हणतो, अरे मी त्यांच्याकडे जाऊन आलो, त्यांनी सांगितलं म्हटलं आणि मला खूप फ्रेश वाटतं आहे, खूप बरं वाटतं आहे. हे कोणतरी सांगणारं आहे आणि ती व्यक्ती भेटणं गरजेचं असतं. त्यांनी सांगितलं, तुम्ही म्हटलं, त्यांनी तुमची चेतन अवस्था जागृत केली आणि तुमच्या अचेतन अवस्थेने ते ऐकलं. जहाजाच्या कॅप्टननी सांगितलं की बाबा रे तू टकाटक आहेस. त्यांनी लगेच सगळ्या देहाला, सगळ्या चक्रांना सांगितलं की तू एकदम मस्त आहेस, तुला काही अडचण नाही. की औषधापेक्षा हे जास्त काम करतं. म्हणून हे कायम महत्त्वाचं काय आहे तर हे महत्त्वाचं लक्ष की तुम्ही चेतनावस्थेला काय खायला देता ह्याच्यावरती तुमचं सर्व शरीर अवलंबून आहे. मग जसं हा कातडी ही पिशवी आहे जी ती शिवली आहे, ती शिवली कुठं आहे तर खाली आपल्या गुदद्वाराच्या आणि शिश्नाच्या मध्ये शिवलेली त्याची शिवण आहे. आणि मूलाधार चक्र तिथं जागृत आहे. आणि हे जागृत अवस्था, आता मूलाधार चक्र म्हणजे काय अशी विशिष्ट गोष्ट आहे का की असं फिरतंय की त्याचा ते आकार असा आहे. तर कसं आहे की ते 4 भागामध्ये डिवाईड केलेलं आहे. म्हणजे 4 पाकळ्या आहेत त्याला, त्या मूलाधार चक्राला. प्रत्येक एखादी गोष्ट सहस्त्रार चक्र म्हणजे त्याच्यामध्ये किती त्या 1000 त्याला अशी पाकळ्या दिलेल्या आहेत. तसं ह्याला 4 पाकळ्या दिलेल्या आहेत. म्हणजे 4 भागामध्ये हे डिवाईड केलेलं आहे. मुख्य भाग परत सांगतो, भगवंतानी माथ्यातनं टाळूतनं चैतन्यमय शक्ती प्रवेश केलेला आहे. आणि हा प्रवेश जेव्हा तुम्हाला डॉक्टर उलटं धरतात, जेव्हा थापटतात, तेव्हा तुमच्या शरीरामध्ये वायूचा मार्ग मोकळा केला जातो आणि त्या क्षणी मेन स्विच, ट्रान्सफॉर्मर जिथं असतो लावलेला, तिथनं तो स्विच चालू केला जातो. त्याबरोबर शरीरामध्ये ती चैतन्य शक्ती फाटकन एका सेकंदात जागृत होते. आणि जशी जागृत होते तशी ती डायरेक्ट मूलाधार चक्रापर्यंत जाते. आणि मूलाधार चक्रापर्यंत गेली की मग लगेच त्याचं कार्यान्वित ते काम होणं चालू. ज्या क्षणी मग ती नाळ याच्यामध्ये नाळ कापल्यानंतरच या गोष्टी करतात. आणि मग ते लगेच मूल ताबडतोब स्वतःचं आयुष्य, स्वतःचं जीवन जगायला सुरुवात त्या क्षणापासून करायला सुरुवात करतं आहे. ती जन्मवेळ ज्या क्षणी उलटं धरतात. आपण बऱ्याच जणांना हे असतो, कधी मुलाचा जन्म झाला, मग डॉक्टरांनी वेळ कमी जास्त मागं पुढं झाली त्याच्यामध्ये का, मग नाळ कापली ती वेळ आहे का, काय आहे. पण कधीही लक्षात ठेवायचं, देहामध्ये चैतन्य ज्या क्षणी जागृत होतं, चैतन्य असतं पण ते जागृत होणं, घरामध्ये लाईट आहे पण तुम्ही बटन दाबणं, तसं डॉक्टरांनी पाठीवर थाप मारली की मूल लगेच रडायला सुरुवात करतं. म्हणजे चैतन्य तुमच्या शरीरामध्ये जागृत झालं, वायू तुमच्या शरीरामध्ये काम करायला सुरुवात झाली, नाकानी प्राणवायू घ्यायला सुरुवात झाली व्यवस्थित.
तो सर्व बाजूनी पोचलेला आहे, त्याची पोच पावती म्हणजे ते मुलगा रडतो. झालं. शरीरात मग बाकीच्या पुढच्या गोष्टी त्याच्यामध्ये त्या केल्या जातात. म्हणजे त्या क्षणी ही जागृत अवस्था येते. हे माणसांनी कायम आणि ती जी वेळ धरली जाते ती आपली जन्मवेळची खरी वेळ धरली जाते. आणि त्यावेळीचे जे घड्याळ बघितलं जातं तर त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपली मुख्य जन्मवेळ काय आहे. म्हणजे बऱ्याच जणांचा हल्ली आपण पाहतो की अमुक अमुक दिवस बघून सिझरिंग करतात की मुलाचा जन्म चांगला व्हावा, हे व्हावं. तसं असतं तर जुन्या काळापासून या गोष्टी घडत आल्या असतं ना. असं जर कोणाचं नशीब बदलता आलं असतं. आणि एक माणसाने कायम लक्षात घ्यायचं, जो मृत्यूला मार्गाकडं पहिल्या पावलापासून चालत असतो त्या देहामध्ये तुम्ही काय बदल करणार? त्याचं नशीब तर बदलू शकत नाही. मग कशासाठी हे उद्योग करायचे? हल्ली हा धंदा खूप झालेला आहे. पण मुळामध्ये नुसतं तुम्ही पोटातनं या वेळेला बाहेर काढलं बरं का, अरे त्या बाहेर काढलं, काही क्षण तर गेले. हा क्षण महत्त्वाचा असतो, क्षणामध्ये जीव जातो. मग आपण ह्या तत्वांना आपल्या हाती घ्यायचं का? तो उपयोग होत नाही. मग नंतर सगळं व्यवस्थित करून सुद्धा तो नातू अर्धवट जन्माला येतो. मग काय येतो? जर सगळं तुम्ही गणित बघितलं आहे, पंचांग बघितलेलं आहे आणि तरीही जर ते आलं तर का आलं? कारण त्याचं ते भोगच आहे. जे त्याच्या नशिबात तो घेऊन आलेला आहे तर हे तुम्ही बदलू शकत नाही. म्हणून ह्या गोष्टींच्या कधीही मागं किंवा नादी लागू नये. नैसर्गिक क्रिया जी आहे ना तीच माणसांनी करावी. हा सिझर करताय, आता या गोष्टी आपल्या वैद्यकशास्त्रामध्ये मागं पुढं होतात, काही याच्यातनं झालेलं आहे त्या ठीक आहे. पण ती जी वेळ आहे किंवा ती जी गोष्ट आहे त्या क्षणी जी आहे ना त्या क्षणीच ती चालू होते. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला वाटतं की हे डॉक्टर करतात, पण तसं नाही होत. भगवंतांनी ज्या क्षणी तुमचा श्वास चालू करायचं ठरवलं त्या क्षणीच तो चालू होतो. आणि मग ही जेव्हा अवस्था जेव्हा होते त्या देहामध्ये ती शक्ती कार्यान्वित होते तेव्हा पहिल्यांदा त्याची जाणीव त्या मूलाधार चक्राला होते. मग कुठं आहे चक्र हे स्थित? आता शरीरामध्ये सगळीकडे चक्र स्थिर केलेली आहेत. प्रत्येक चक्राचं एक एक स्थान आहे. तर ते खाली गुदद्वार आणि शिश्न ह्याच्यामध्ये मूलाधार चक्र स्थित आहे, जे 4 पाकळ्यांमध्ये. 4 पाकळ्या म्हणजे काय की त्याचे 4 भाग केलेले आहेत. एकचा मला आत्ता आठवलं म्हणून सांगतो की मी आमचा जेव्हा हा देगलूरकर सरांकडे विषय झाले आणि मग मी डॉक्टरांना म्हटलं की असं असं हा विषय झाला त्याच्यामध्ये. आणि तेव्हा डॉक्टर आल्याची औषध करत होते. बहुतेक आल्याचंच असावं असं आत्ता वाटतं. तर त्यांनी मिक्सर आणला. मला म्हटले ते कोपऱ्यात मिक्सरचं भांडं ठेवले, ते घेऊन ये. मी ते मिक्सरचं भांडं घेऊन आलो आणि ते म्हणले मला म्हणले त्यातलं ब्लेड काढा. त्यातलं ब्लेड काढलं. आपण आपल्या डोळ्यासमोर आणा. आपल्या घरामध्ये आपण मिक्सर वापरतो. त्याचं ब्लेड 2 पाती खालच्या बाजूला वाकलेले असतात आणि 2 पाती वर असतात. म्हणजे अशा आकाराचं ते साधारण असतं. खाली 2 पाती असं आणि असं. त्याच्या मूलाधार चक्राचा आकार असाच असतो. मला म्हणलं हे मूलाधार चक्र आहे. इथं तुम्ही विचारांची दूरदृष्टी बघा. विषय सोपा कसा करायचा, समजवायला कसं असतं आणि त्याला का महत्त्व दिलेलं आहे. आपण रोजच्या जीवनात वापरतो पण महत्त्व का दिलेलं आहे त्याचं कारण इथं त्यांनी सांगितलं. हे बघ, हे मूलाधार चक्र आहे. वरती 2 आणि खाली 2. आणि हे जो मध्ये जो आहे ना, हा जो स्क्रू, हा गणपती आहे म्हटले. हा जर फिट असेल, हा जर व्यवस्थित बसला तर ही खालची 2 आणि वरची 2 व्यवस्थित कार्यान्वित होतात आणि व्यवस्थित कार्य करतात. नाहीतर ती उडून जातात. काही वेळा असं होतं, झालं असेल बऱ्याच जणांना की तो स्क्रू नीट बसलेला नाही आहे आणि ते बरोबर उडतं. अजून गंमत अशी आहे की हा जो स्क्रू असतो हा विरुद्ध दिशेने घट्ट होतो. जनरली आपण असं पिळतो, उजवीकडे पिळतो, पण मिक्सरचं हे तुम्हाला डावीकडे पिळायला लागतं. ही गंमत आहे की हा भाग उजवीकडनं डावीकडं जातो. त्याचं पिळणं असं असतं कारण गणेश देवतेचं क्रिया ही उजवीकडून डावीकडं होते. म्हणून ते म्हणले की मध्ये जे आहे
हा जो स्क्रू आहे किंवा ती जी कॅप आहे हा गणपती आहे म्हटले. ही जेवढी व्यवस्थित घट्ट आहे तेवढंच आतमध्ये ग्राइंडिंग आणि हे सगळं व्यवस्थित होणार आहे, कुठलाही धोका नाही. म्हणजे समजावाचा आपल्याला एखादा आपण म्हणतो की शरीराची आकार, शरीराची रचना समजून सांगताना सुद्धा किती पटकन लक्षात येते, तर तसं आहे. त्या देवतेचं काम आहे, देवतेचं तत्व आहे, ती देवता त्याच्यासाठीच आहे. मूलाधार चक्राची देवता का, आपण जसं याच्यामध्ये स्तोत्रात म्हणतो, गणादी जो दिश सर्व गुणांचा मूलारंभ किंवा मुळारंभ, आरंभ तो निर्गुणाचा. मग हे मूळ कुठे आहे, तर ते मूळ इथे आहे. सुरुवात कुठनं आहे, तर मूलाधार चक्रापासनं जो गणेश स्थित आहे तिथपासनं ह्या चक्रांची सुरुवात आहे. आणि मग ही चक्र ही त्याची रचनाच तशी केलेली आहे, ब्रह्मांडामध्ये भगवंताने रचना तशी केलेली आहे की गुदद्वार आणि शिश्न ह्याच्यामध्ये बरोबर त्याच्यामध्ये ते बसवलेलं आहे. आणि ह्या रचनेमध्ये वर मागं पुढं 2 भाग आणि खाली आणि वर 2 भाग अशा 4 भागांमध्ये ते आहे. बरंच सांगतो की मिक्सरच्या ब्लेडचा आकार डोळ्यासमोर आणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की चक्र कसं असतं. आणि हे सांगायचं कारण असं की मनुष्य देह ह्या 4 भागांपासनं आपला देह सांभाळून असतो. हे 4 घटक हे अतिशय महत्त्वाचे असतात. हे मूलाधार चक्र हा शब्द झाला, पण त्याला दुसरा आधार चक्र असं म्हटलं जातं. आणि हठ योगामध्ये याचं स्थान या चक्राचं हे गुद आणि शिश्न याच्यामध्येच दिलेलं आहे. कटिबंध प्रदेश असं त्याला म्हटलेलं आहे. आणि मग याच्यामध्ये तुमचं ब्लॅडर येतं, युट्रेस येतं, गर्भाशय येतं आणि गुदमार्ग येतो. या 4चा अंमल आपण बघितलं तर युट्रेस कुठं, त्या मूत्राशयाच्या ब्लॅडरच्या पुढं जी ग्रंथी असते त्याच्या पुढं ते प्रोटेस्ट ग्रंथी दिलेली असते. आणि ह्या 4ही ग्रंथींना त्याचं नियंत्रण करण्याचं काम हे मूलाधार चक्र करत असतं. आणि ह्या 4ही ग्रंथींच्या मार्फतच शरीरामध्ये मनुष्याच्या देवाणघेवाण चालू असते विचारांची. जी अचेतन अवस्थेमध्ये कंपनं निर्माण होतात, ती निर्माण झालेली कंपनं ही अचेतन अवस्था म्हणजे तुमच्या घराच्या छतावरती असलेली छत्री, ती जे ट्रान्समिट करते तेच तुम्हाला इकडं टी व्हीमध्ये दिसतं. आणि मग हा जे खेचलं, मग ते खेचल्यानंतर हा जो ट्रान्समीटर आहे शरीरामधले ते हे मूलाधार चक्र आहे. आणि मग ते जागृत झालं की त्याच्यावरती आणि त्याच्यावरती आता उंदीरच हे गणपतीचं वाहन आहे. मग गणपती हे त्याची देवता का, कारण उंदरासारखा कुठला उपद्रवी प्राणीच नाही की जो काही खाईल किंवा तिथं उपद्रव करेल. अशा व्यक्तीवरती, अशा गोष्टींवरती, अशा प्राण्यावरती ज्याचा अंमल आहे असा तो गणपती, गणांचा पती. कारण प्रत्येक गण जे 27 आहेत हे प्रत्येक गण ह्या प्रत्येक चक्रामध्ये विभागले गेलेले आहेत. त्यांचा स्वामी तिथं बसलेला आहे, म्हणून तो मूलाधार चक्राचा स्वामी म्हटलं जातं गणपतीला. पण मग 27 म्हणजे जी सगळी नक्षत्र आहेत, जे गण आहेत, त्या सर्व गणांना जो नियंत्रित करतो तो गणपती आपल्या ह्या मूलाधार चक्राचं कार्य नियंत्रित आणि स्थिर ठेवण्याचं काम करत असतो. ग्रहांच्या बाबतीत म्हटलं झालं तर मंगळ ग्रह, शरीरामध्ये उष्णता निर्माण करण्याचं कार्य हे मंगल ग्रह करत असतो. ऊर्जेची, मनुष्याच्या शरीरामध्ये ऊर्जा नियंत्रणाचं कार्य या ग्रहाकडे आहे, कारकत्व. आणि त्याचा स्वामी म्हणून गणपती आहे. आणि ही जी चक्र जी आहेत, वरती 2 पाकळ्या, परत सांगतो, वरच्या 2 पाकळ्यामध्ये तुम्हाला प्रोटेस्ट ग्रंथी आणि युट्रेस ह्या 2 गोष्टी येतात. त्याच्यातच तुम्हाला स्त्रीचं गर्भाशय पण येतं. आणि ह्या सगळ्या नियंत्रण ह्या मूलाधार चक्रापासून, मूल आधार असा त्याची फोड आहे. मुळात त्याचं नाव सिद्ध
साधना, ही एक साधना आहे, सिद्ध साधना. मूलाधार चक्र जागृत करणं सोपं नाही आहे. का त्याच्यामध्ये म्हणतात मूलाधार सगळ्यांचं असतं की मूलाधार चक्र जागृत करायचं. अरे मूलाधार चक्र जागृत करणं म्हणजे काय, तर तुमच्या बाकीच्या ज्या तुमची चक्र आहेत त्यांना कमांड न देणं म्हणजे मूलाधार चक्र जागृत होणं. जेव्हा आपल्याला वाटतं की आपण माझ्या याच्यात खिशातले पैसे संपले, तेव्हा आपण तिजोरीत हात घालतो. पण मूळ पैसा येतो कुठनं, तिजोरीतनंच येतो. पण जसं आवश्यक आहे तसंच आपण तो काढत असतो. पण तो उपयोगी आपल्याला वरच्यावर भागवता यायला पाहिजे, त्याला हात लागू नये, हे माणसाचं उद्दिष्ट पाहिजे. आणि मूलाधार चक्राचं काम काय आहे, तर ह्या सर्व चक्रांना नियंत्रण करणं, त्यांना जे जे काय कमी जास्त प्रमाणात विचारांमार्फत, संवेदनेमार्फत, कंपनांमार्फत जे कमी जास्त होत आहे त्या गोष्टी पुरवणं, हे मूलाधार चक्राचं काम आहे. का कठीण आहे, मग तुम्ही साधा आता एवढं सांगितल्यावर विचार करा. मूलाधार चक्रावरती अंमल करायचं म्हटल्यावर आपल्याला काय काय सोडता आलं पाहिजे, आणि ते शक्य आहे का. नुसतं आपण म्हणतात आम्ही येतो, तुम्ही इथं आमचा क्लास करा आणि आम्ही महिन्याभरात मूलाधार चक्र जागृत करून देतो. शक्य आहे का. तुमची अचेतन अवस्था तुम्ही बंद करू शकणार आहात का. तुम्ही 7 महिन्याच्या कोर्सनंतर मूलाधार चक्र जागृत करण्यासाठी जाताय, म्हणजेच काय करताय, तुमच्या अचेतन अवस्थेमध्ये तुम्ही टाकलं. चेतन अवस्थेने दिली कमांड, तुला 7 महिन्यामध्ये तुझं चक्र हे करायचं बरं का, की तो त्याच्या पाठीमागच लागतो. आणि मग जी गोष्ट जर सोडायची आहे, बघा गंमत कशी, अचेतन अवस्था सोडायची आहे तेव्हा मूलाधार चक्र जागृत होणार आहे. पण हे अचेतन अवस्थाच सांगते मूलाधार चक्राला, बाबा रे तुला शांत व्हायचं आहे. म्हणजे ती अवस्था ही जागृत आहे. ती जागृत असताना मूलाधार चक्र शांत होईल का. मग साधू संन्यासांकडं ही अवस्था का प्राप्त होते, एखाद्या योग्याकडं ही अवस्था, माऊलींकडं ही अवस्था का प्राप्त झाली, ह्याचा अभ्यास कोणी करत नाही. कारण ह्या गोष्टींवरती इतर भौतिक गोष्टी, अचेतन अवस्था म्हणजे भौतिक गोष्टी, 5 ज्ञान इंद्रिय, 5 कर्म इंद्रिय, ह्याच्यावरती विजय मिळवणं. मग ते सोपं आहे का. मग त्याचा अभ्यास करणं तुम्हाला गरजेचं आहे. मग मूलाधार चक्राचं काय करतं, तर ह्या गोष्टींच्या सगळ्याला कंट्रोल त्या चक्रापासून दिलेला आहे. शरीराचा कंट्रोल तिथनं चालू. मग जिथं ती गाठ मारली, आपण कधी म्हणतो काय झालं, याला मूळव्याध झाली. पण काय झाली आहे, व्याध म्हणजे काय झाली आहे, शरीरामधलं उष्णता अनियंत्रित झाली की मूळव्याध होते. मग ती अनियंत्रित असलेली मूळव्याध बरं करण्यासाठी त्या गुदातनं एक प्रकारचं तुमचं कातडं बाहेर येतं. कोंब ज्याला आपण बऱ्याच जण म्हणतात की कोंब बाहेर येतो. काय येतो, याचं कारण काय, तर मनाची अस्वस्थता. शरीरामध्ये प्रमाणाबाहेर ऊर्जा उत्पन्न होणं किंवा उत्पन्न झालेले विचारांचा निचरा न होणं म्हणजे सुद्धा वाईट ऊर्जा शरीरामध्ये साठून राहते. आणि ती अचेतन जी संस्था आहे ती काय करते की हे बाबा उगाचच साठले बऱ्याच दिवसात, ह्याला आपण रिसायकल बिनमध्ये टाकून देऊ आणि ती मूलाधार चक्राकडे पाठवून देते. हे तुझं काम आहे बाबा, काय करायचं, तुझ्याकडनंच माझ्याकडे आलेलं आहे. आणि मग ते मूलाधार चक्र बिघडवतं. कारण का, मूलाधार चक्र कसं बिघडवतं, कारण ते तर बाकीच्या चक्राला तुम्ही जागृत केलेलं असतं दिवसाच्या भौतिक गोष्टींमध्ये अडकून. त्याला इतर कामं, ओळीत या, रांगेत या. आणि मग माणूस मग लगेच परत त्याच्यामध्ये म्हणतो उष्णतेचे विकार. परत मंगळाचा त्रास आहे का, म्हणजे उष्णतेचे विकार आलेत. ह्या सर्व गोष्टी एकाच ठिकाणी ह्या चक्राशी जागृत आहेत. पण मग आता ह्या 4 ही जी पाकळ्या आहेत, ह्या पाकळ्यांमध्ये काय असं गुपित दडलेलं आहे की शरीरातली विभागणी कशी केलेली आहे. तर आपण म्हणतो की आज हा माझा देह आहे, ह्याला जर नावच नसतं तर तुम्ही ओळखलं असतात का. आज माझ्या आईने ह्याला नाव दिलं आहे हेमंत म्हणून, तेव्हा तुम्ही ओळखता की हा हेमंत आहे. तसं ह्या चक्रांच्या प्रत्येक पाकळीला एक नाम दिलेलं आहे, एक अक्षर दिलेलं आहे. आणि मग ते महत्त्वाचं अक्षर पण असतं. 4 अक्षरं त्याच्यामध्ये दिलेली आहेत. वरती 2 पाकळ्या, खाली 2 पाकळ्या.
आणि मग वरच्या ह्याच्यामध्ये दिलेलं आहे एक श येतो शामृगातला, उजव्या बाजूला स येतो समईतला, खालच्या बाजूला श येतो षटकोनातला आणि उजव्या बाजूला व येतो वजनातला. ही त्याला स्थिर दिलेली आहे. आता ही अक्षरच का दिलेली आहेत जर म्हटलं तर आपल्याला परत बीजमंत्राचा अभ्यास इथं करायला लागेल किंवा तो विषय इथं घ्यायला लागेल. कारण आपण आता चक्रांचा अभ्यास करताना जर परत ह्याच्यामध्ये बीजमंत्र ओढले तर ह्याच्यामध्ये परत तो वेळ जाणार. कारण प्रत्येक पाकळीला हे का दिलेलं आहे, हेच का दिलेलं आहे, तर हे खूप महत्त्वाचं आहे. पण आत्ता चक्राच्या दृष्टीने ही 4 पाकळ्यांना ही 4 बीजं त्यांचं स्वरूप ओळखण्यासाठी दिलेली आहे की बाबा तू उजवीकडचा आहे ना, तू स, तू श, खालचा श आणि तू व. हा जो व आहे, हा व जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचं बीज आहे. आणि ह्या बीजांना मागच आपण बीजाक्षराचं जेव्हा मृत्युंजय मंत्राचं जेव्हा आपण बघितलं तेव्हा सांगितलं की त्याच्यावर अनुस्वार आला की त्याला जागरूकता आली, चैतन्यमय अवस्था आली. आणि मग ह्याचा उच्चार करताना एखाद्या बीज, एखाद्याचं असं धरू, आपण एक आत्ता उदाहरण म्हणून धरू, एखाद्याचा प्रोटेस्टचा प्रॉब्लेम आहे. मग प्रोटेस्टचा प्रॉब्लेम आहे त्याने नुसतं वच्या ऐवजी आता जागृत अवस्था म्हणजे काय, त्याच्यावर अनुस्वार दिला म्हणजे त्याचं बीज, महाबीज तयार झालं, वम तयार झाला त्याचा. मग वम याचा जर त्यांनी उच्चार केला तर त्या प्रोटेस्टचा जो विकार आहे त्याच्यामध्ये त्याला आराम पडू शकतो. स्त्रीला जर अडचण आली, तिला रजस्त्रावामध्ये अडचण आली, तिचा गर्भपात होत असेल, तिचं नियंत्रण आपल्या गर्भाशयावरचं नसेल तर तिने सचा उच्चार करायचा, सम, सम उच्चार केला की त्याच्यावरती येतो. कारण हे काम दिलेलं आहे, त्याला तुम्ही हाक मारताय. एखाद्याला हाक त्याचं नाव असतं त्याच्यामुळे त्याला हाक मारली की तो देह बघतो आपल्याकडं. तसं ही पाकळी आपल्याकडे लगेच जागृत अवस्थेमध्ये आपल्याला बघते आणि ती लगेच त्या शरीरामधनं त्या वरच्या चक्रांना कमांड देत जाते, अरे तुझं हे काम आहे बरं का, तुला आत्ता हे काम करायचं आहे जाऊन, आणि वर जाऊन तू हे काम कर. आणि मग ही जी 4 पाकळ्या आहेत ह्या शरीरावरती पूर्ण नियंत्रण ठेवून आहेत. आणि ह्याचा अधिपती हा गणेश आहे, हा गणपती आहे जो मध्ये विराजमान आहे. आता ह्या मूलाधार चक्र म्हणजे काय, ह्याची आता ही 4 दलं झाली. ह्या पाकळ्या म्हणजे काय झालं, तर ही 4 दलं झाली. प्रत्येक पाकळीचं एक वेगळं कार्य आहे. प्रत्येक पाकळीचा जसं हे अक्षर बीज सांगितलं तर प्रत्येक पाकळीची एक देवता आहे आणि ती देवता आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी जे तंतू आहेत. आता गंमत अशी आहे की हे मूलाधार चक्र जिथं स्थिर आहे तिचं माकड हाड येतं आणि त्या माकड हाड आणि ते आपलं पाठीमागं मानेपर्यंत ते त्या पोकळीमधनं संबंध ते ज्ञानतंतू जिथं मार्ग आहे, हा हे टनेल आहे की जिथनं या अमुक अमुक चक्राला जागृत करायचं आहे की ते मूलाधार चक्र तिथं सिग्नल सोडतं की तुला अमुक अमुक करायचं आहे. आणि ह्याचं काम अचेतन अवस्था मेंदूला सांगतं, मेंदू मूलाधार चक्राला सांगतं आणि मूलाधार चक्र हे प्रमाणे ते काम करतं. आणि मग ह्याचा आकार जर बघितला, जर हाडांचा आकार बघितला, तुम्ही एखादी कृती काढून बघितली तर तो त्रिकोण येतो. त्याला त्रिट असं एक शब्द वापरला जातो किंवा त्रट असा शब्द वापरला जातो की ते हाड जे आहे माकड हाडाच्या खाली हे त्रिकोणी असतं, वरती रुंद, खाली अरुंद, म्हणजे असा 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 तो त्रिकोण असतो. मूलाधार चक्र जिथं असतं ते निमुळतं असतं आणि जिथं तो फोकस पडणार आहे ते रुंद होत जातं आणि जे खालचं जो तोंड असतं हे निमुळतं असतं आणि ते पूर्ण तो तोंड असं मोठं होत जातं. आपण नित्य जीवनामध्ये बॅटरी बघतो, एखाद्या घरामध्ये फोकस लावलेलं बघतो, त्याचं ती लॅम्पशेड असते ती बघा, मागच्या बाजूला छोटीशी असते आणि पुढं असा मोठा त्याचा रिफ्लेक्टर असा असतो. काय असतं, सूक्ष्मातनं सगळीकडं त्याच्यामध्ये करणं. कुठलीही दिवा घ्या, त्याचं मागचं तोंड हे निमुळतं असतं. त्याचं कारण हे असतं की ते मूळ आहे, तिथनं ज्या कंपनं बाहेर पडतात आणि ती सगळीकडं अशी ती स्प्रेड होतात. तसं शरीरामध्ये मुळामध्ये तयार होणारी कंपनं ही शरीरामध्ये पूर्णत्वा त्या मणक्याच्या द्वारे, स्पायनल कॉर्डच्या द्वारे शरीरामध्ये पसरली जातात
आणि ह्याच्यामध्ये तुमच्या 4 ज्या गोष्टी या मूलाधार चक्राच्या अंमलाखाली येतात ते म्हणजे तुमचं मूत्राशय, तुमचं युट्रेस आणि स्त्रीचं गर्भाशय, या 4 गुदद्वार, या 4ही गोष्टी तुम्हाला त्याच्याशी त्या मूलाधार चक्राशी निगडीत आहेत आणि ह्या 4 पाकळ्यांमध्ये विभागले गेलेले आहेत. मग एखादा म्हणतो या प्रोटेस्ट ग्रंथीचं, त्याच्या पुढे असलेली प्रोटेस्ट ग्रंथी किती महत्त्वाची आहे, मग ती कशी आहे, ती काय काम करते. आपण नुसतंच म्हणतो प्रोटेस्ट ग्रंथी, त्याच्यामध्ये अमुक अमुक हा प्रोटेस्ट कॅन्सरनी गेला, तो बरा होत नाही पण त्यांनी गेला. पण हे कसं घडलं, का घडलं, त्याच्या पाठीमागं काय कारण आहे, कारण ते मूलाधार चक्राशी निगडीत आहे. आपण सर्वसामान्य जीवन जगताना आणि ह्या चक्रांचा अभ्यास करताना आपल्या शरीर देह अभ्यासामध्ये हे 4 भाग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की आपण कुठला धडा सुरुवात करायचा आहे, कुठला विषय घ्यायचा आहे. आपला देहगाला यांनी सांगितलं तुम्ही चालू करा चक्र जागृत किंवा चक्र कसं त्याचा अभ्यास करणं, हातावर बेंबीवरती हात ठेवा म्हणजे तुमचं जागृत होईल. तर तसं नाही आहे. तुमचा देह काय आहे हे खूप महत्त्वाचं आहे. अमुक मग कॉलेजमध्ये ॲडमिशन घेताना कुठले विषय घेतल्यानंतर तुम्हाला ॲडमिशन मिळणार हे आपण ठरवायचं असतं की आपल्याला ते झेपणार आहे की नाही. आणि मग घेतले तर आपल्याला काय करायचं आहे. तशी ही 4 दलं आहेत. ह्याचा आपल्या शारीरिक दृष्टी अभ्यास करताना आपल्याला कुठल्या पाकळीपासून ती सुरुवात करायची आहे आपल्या देहाला तयार करण्यासाठी, ते आपण पुढच्या भागापासून पाहू. श्रीराम.